त्याच्या बद्दल दुसऱ्या वचनामध्ये लिहिलेले आहे की ते गीत गात असताना आवाज जलप्रवाहाच्या ध्वनीसारखा, तिथे लिहिलेले प्रचंड मेघ गर्जण्यासारखा, त्याचप्रमाणे स्वर्गातून निघणारी वाणी जी वीणा वाजवणारे आहे तशी मला ऐकू आली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, ही वाणी ऐकत असताना हे गीत जे होते ते एक नवे गीत गातलं जात होते आणि ते 1,44,000 लोक जे आहे, जे प्रत्येक आपण बघतो की जे याकोबाची संतती आहे त्या प्रत्येक घराण्याचं एक एक प्रतीक म्हणून घेतलेले आहे आणि ते सर्वजण तिथे उभे होऊन परमेश्वराचा, येशूचा, कोकऱ्याचा जय जयकार करत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हे चित्र जे आहे, आज मी परत एक बार आपल्याला सांगू, हे चित्र नाही आहे, हे काही कथा कल्पना पण नाही. हे प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्यासाठी, जे ख्रिस्ती आहेत, जे जगात सर्वात जास्त लोकसंख्येचे लोक आहेत, त्यांच्यासाठी एक मोठं आकर्षण आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ज्याच्याबद्दल संत पौल म्हणतो, जगणे मला ख्रिस्त, मरणे हे मला काय लाभ आहे? हे हा लाभ आहे. प्रेज द लॉर्ड. की ह्या लाभामध्ये ते लोक जाणार आहे आणि ते सर्व आनंदाने जयघोष करणार आहे, गीते गाणार आहे आणि आराधना करणार आहे. आणि हा लाभ कोणाला मिळणार आहे? वचन परत एक बार, की ज्यांच्या कपाळावर पित्याचं आणि पुत्राच्या नावाचा शिक्का मारला गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कोणाला त्याचा लाभ मिळणार आहे? ज्याच्या मस्तकावर शिक्का आहे. कोणाचा शिक्का? कोणाच्या नावाचा शिक्का? बोला. देव जो पिता आणि देव जो पुत्र. कोणाच्या नावाचा शिक्का? देव जो पिता, बोला जोरात. देव जो याच्या नावाने शिक्का मारलेला आहे, त्या लोकांसाठी आज परत एक बार हे चित्र आहे. प्रेज द लॉर्ड. पण केव्हा हा शिक्का केव्हा मारला जाणार आहे हा प्रश्न विचारतो. कारण की तुमच्या पवित्र शास्त्र शिकवतं की तुम्ही शिक्का मारून वेगळे केलेले त्याचे लोक आहात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्ही शिक्का मारून वेगळे केलेले त्याचे लोक आहात. तुम्ही जे आहे शिक्का मारलेले ते लोक आहात, ज्यांना देवाच्या त्या शिक्क्याचा लाभ मिळालेला आहे. आणि आपण लवकरच आता ओजस त्या चित्राकडे देखील आपण जाणार आहोत. परंतु त्या अगोदर मी आपल्या सर्वांना काही गोष्टी सांगू इच्छितो की प्रश्न हा आहे की तुमच्या आणि माझ्या मस्तकी तो शिक्का अद्याप मारलेला आहे किंवा नाही. आणि यामुळे आज आपण जेव्हा बघतो की मस्तकावर शिक्का, कुठे शिक्का लिहिलेला आहे? मस्तकावर शिक्का. आणि अनेकदा आपण आपल्या डोक्याच्याकडे बघतो, कारण की आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग कोणता आहे? हातावर शिक्का म्हटलंय का इथे? पायावर शिक्का म्हटलाय का? छातीवर शिक्का म्हटलाय का? कारण की अनेक लोक आहे ज्यांना हातच नाहीये, मग त्यांचं काय? मारू शकतात का शिक्का? काही लोक आहे ज्यांना पायच नाहीये, तर त्यांच्या बिचारे ते धार्मिक शिक्का कुठे मारतील? पायच नाहीये त्यांना. अनेक लोक जे हातही नाही, पाय नाही, पण त्याच्या छातीवर शिक्का मारायचा, परंतु शिक्का यासाठी मारला जात नाही कारण की ती भाग झाकलेला आहे. परंतु आपलं एकच आहे. असं कोण लोक आहे का ज्याचं डोकंच नाही? सांगा बरं, अशा कोण लोक बघितले का तुम्ही की ज्याचे डोकंच नाही आणि ते जगताय? हे सगळ्या गोष्टी नसणार, परंतु एक भाग आहे आणि आपलं मस्तक, की आपलं डोकं, कारण की त्याच्याद्वारे आपलं शरीर नियंत्रित होतं. प्रेज द लॉर्ड. आणि ते नियंत्रित होण्याची जागा जे मस्तक आहे, तिथे पिता आणि पुत्राच्या नावाने ज्याचा शिक्का मारलेला आहे ते देवाचे पुत्र आणि कन्या आहे. आणि वचन येणे प्रकारे सांगता की जिथे जिथे कोकरा जातो त्याच्या मागे मागे जाणारे हे लोक आहे. वचन 4 मध्ये लिहिलेले आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आज कोकरा मंदिरामध्ये आहे. किती लोकांना विश्वास आहे? देवाचा कोकरा मंदिरात आहे. त्याच्या रक्ताचा आणि त्याच्या मोडलेल्या शरीराचा लाभ घेण्यासाठी आज आपण एकत्र झालेलो आहोत. त्यांनी आम्हाला बोलवलेलं आहे. कोणी बोलवलेलं आहे? कोकराने. बाळकाने बोलवलं नाही,
किंवा रविवार आहे म्हणून आपण आलो नाही, किंवा प्रभुभोजन आहे, परंतु त्यांनी आम्हाला बोलवलं आणि आपण आज आलेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या गोष्टी तुम्ही आणि मी लक्षात ठेवायचं आहे. हे आज तुमचं आगमन हे व्यर्थ जाणार नाही. आजचा जो समय आहे तो व्यर्थ जाणार नाही. काही लोकांना वाटतं अरे टाइमपास हो रहा है, कुछ नहीं, जाने का अपने मन को समाधान मिलता है, मन को खुशी मिलती है, आनंद मिलता है, चले जाते. यस, हे मिळणारच, कारण की शांती आणि आराम तर येशूमध्ये आहेच. परंतु मला सांगू दे प्रियांनो, त्याच्या पुढे पण बहुत काय आहे. शांती आराम अनेक जागेला मिळतो. मागील दिवसामध्ये मी सिक्कीममध्ये होतो, गंगटोकमध्ये होतो, त्याच्यानंतर नेपाळकडे गेलो, त्याच्यानंतर दार्जिलिंगमध्ये गेलो, कलकत्तामध्ये गेलो, वेगवेगळ्या निसर्गामध्ये मी फिरलो. काही व्हिडिओ मी शूट केले, हजारो लोकांनी बघितले, हजारो लोक माझ्याबरोबर जॉईन होते आणि ते बघत होते. आणि त्या लोकांना देखील एकच गोष्ट कळाली की निसर्गामध्ये आनंद आहे, शांती आहे, परंतु तिथे जाणाऱ्या सर्वांनाच ते मिळतं. मलाच मिळालं असं आहे का? नाही. परंतु आम्हाला आनंद व शांती कुठे मिळते? ती आनंद आणि शांती दुःखामध्ये देखील मिळते. जिथे काहीच नाही आनंद, जिथे क्लेश आहे, जिथे रडणं आहे, जिथे मृत्यू आहे, जिथे आजारपण आहे, जिथे हॉस्पिटलायझेशन आहे, जिथे सर्व प्रकारचं टेन्शन, तिथे देखील आनंद आणि शांती मिळते. का? कारण की तुम्ही आणि मी देवचा बाप, देवचा पुत्र शिक्का मारून वेगळे केलेले लोक आहोत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे हा शिक्का जो आहे हे आपल्या मस्तकावर मारलेला आहे. आणि आपलं मस्तक आणि डोकं हे सांगतं की आपण कोणत्या चरित्राचे लोक आहोत. अनेकदा लोक म्हणतात अरे गरम डोक्याचा माणूस आहे, ह्याचं डोकं लगेच फिरतं, याच्या डोक्यामध्ये ताप आहे, किंवा याच्या डोक्यामध्ये रडणं आहे. अनेक जण असं म्हणतात की गरम डोक्यावाला आहे, कारण की गरम डोक्यावाला आहे, कारण की आम्ही डोक्याने चालतो, आम्ही डोक्याच्या द्वारे चालतो. का? कारण की आमचं चालणं जे आहे ते चालणं हे आमच्या डोक्याच्या द्वारे नियंत्रित होतं. आणि ह्याला म्हणतो आपण हम अपने मन से चलते. अरे हमको अपने मन के अपने दिल के राजा है, तुम हमको कुछ बताओ मत, तुम हमको कुछ सिखाओ नहीं, हमारे मन में जैसा आएगा वैसे हम करेंगे. आणि त्याचं फार समाधान असतं. अरे चुकलो ना, कोई टेन्शन नाही बाप, हमने अपने मन का किया. यस, लोक म्हणतात अरे असं नको करू रे बाबा, असं नुकसान होईल रे, असं नको करू रे. नाही नाही, मेरा मन में आता मैं वैसा करेंगे. यस, अनेकदा सर्वजण आपल्या मनाच्या द्वारे नियंत्रित, डोक्याच्या द्वारे नियंत्रित जगतो. ते म्हणतात जो भी होगा ना मेरा होगा, टेन्शन मत लो. यस, ठीक आहे, तुझं होईल, परंतु ते अनेकदा विसरतात की आपण एक कुटुंबाचे सभासद आहोत, घरातले मेंबर आहोत. प्रेज द लॉर्ड. घरातला एक पण व्यक्ती आनंदी नाही, रडतो, आजारी आहे, तर पूर्ण घर डिस्टर्ब होतं की नाही होतं? होतं किंवा नाही? शरीरातला एक पण अवयव जो आहे, हात पाय, आपण म्हणूया छाती, पोट, काही देखील दुखलं तर पूर्ण शरीर आनंदी राहतं का? नाही राहू शकत. आपला अवयव एक देखील जर आजारामध्ये, प्रॉब्लेम मध्ये दुखावलेला, इंज्युअर्ड आहे, तर पूर्ण शरीर व्यवस्थितरित्या काम करू शकत नाही. परंतु अनेकदा आपलं मन, आपलं डोकं आपण व्यसनाच्या द्वारे नियंत्रित करतो. कशाच्या द्वारे नियंत्रित करतो? व्यसन. अनेक प्रकारचे व्यसन आपण करतो, आणि त्याद्वारे आता आपलं मन, आपले विचार, आपलं मस्तक आपल्या हातामध्ये राहतं का? नाही, आपल्या कंट्रोलमध्येच राहत नाही. मग नंतर उतरल्यानंतर आपण होतो अरे मैं ऐसा बोला था क्या, मैंने ऐसा किया था क्या? का काय का बा, तूच बोलला ना बाबा, तुझ्या तोंडाने तू बोलला, आम्ही थोडी बोलायला लावलं. परंतु काय झालेलं, मन आणि विचार आणि मस्तक कशाद्वारे कंट्रोल झालेलं आहे? तर लिक्करद्वारा, त्या दारूद्वारे तुम्ही नियंत्रित झालेला आहे. आणि यासाठी प्रियांनो, हे मस्तक जे आहे ते तुम्हाला आणि मला जो नियंत्रणामध्ये जर ठेवता आलं, तर वचन राजा सांगतो की हे जो मनावर नियंत्रण मिळतो तो नगर जिंकणाऱ्यापेक्षा पण श्रेष्ठ आहे. प्रेज द लॉर्ड. राजा सलोमन काय म्हणतो? जो मनावर नियंत्रण ठेवतो, जो विचारावर नियंत्रण ठेवतो, जो डोक्यावर नियंत्रण ठेवतो, तो नगर जिंकणाऱ्यापेक्षा देखील श्रेष्ठ आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु अनेक जण म्हणतात हो हमारे मन पे हमारा कंट्रोल नाही रहता, आमच्या विचारावर, आमच्या डोक्यावरच आमचा कंट्रोल नाही. ती परिस्थिती बघितली ना, घरात गेलं ना की डोकंच काम करत नाही. बरोबर आहे की नाही?
अनेक जणांना आपण आहोत त्या परिस्थितीत आम्ही गेलो ना, आमचं मनच काम करत नाही. त्याचं कारण एकच आहे प्रियांनो, की ते डोक्यावर, त्या मस्तकावर देवचा पुत्र आणि देवचा पिता ह्याचं नाव शिक्का मारलेलं नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, तो शिक्का मारला गेलेला नाही आणि तो शिक्का मारण्याची आम्हाला गरज आहे. आणि यामध्ये पहिलाच एक गोष्ट, जेव्हा आपण पहिल्या पॉइंटकडे जातो, की तुमचं टेम्परमेंट म्हणतो ज्याला आपण म्हणतो, किंवा त्याचा स्वभाव म्हणतो, किंवा तो नेचर म्हणतो, ते दोन गोष्टीद्वारा नियंत्रित होतात. आणि आताच म्हटलं शिक्केमध्ये दोन नावं आहे. कोणते दोन नाव आहे सांगा बरं? कोणाचे नाव आहे डोक्यावर शिक्क्यामध्ये? कोणाचे? एवढं लवकर विसरले का? डोकं आहे ना? मग डोकं आहे तर डोक्यामध्ये आज आपण परत एक बार ठसवून घ्या. पहिलं नाव कोणाचं आहे? देवचं पिता, पिता परमेश्वराचं. दुसरं नाव काय? पुत्राचं. हो प्रियांनो, पहिले नाव आहे पित्याचा. सर्वात प्रथम जेव्हा डोक्यावर शिक्का मारलाय तर पित्याचा स्वभाव, टेम्परमेंट दिसणं गरजेचं आहे. आणि पिता जो आहे तो प्रीतिमय आहे. तो उधळा पुत्र उधळला, सर्व पैसे घेऊन तो निघाला, आपली इस्टेट घेऊन, आपला अधिकार घेऊन तो निघालेला आहे. आणि तो कशावर उडवलाय? मित्रांवर उडवलेला आहे. त्या वैश्य आणि त्या नाचणाऱ्या गाणाऱ्या स्त्रींवर उधळलेला आहे. आणि त्यानंतर अख्ख्या गावामध्ये पित्याची बदनामी होणं साहजिक आहे, की हे पोरगा गेला पळून, पैसा गेला घेऊन पळून, मित्रांच्या बरोबर, आणि अशा गोष्टी तो करत आहे जो एक चांगल्या घराण्याला शोभणार नाही. परंतु पित्याने त्याचं नाव इस्टेट मधून काढलेलं आहे का? पित्याने त्याला म्हटलंय की आज से तू मेरा बेटा नाही आहे, तू मेरे लिए मर गया, असं म्हटलं का? पिता काय करतो? दाराच्या बाहेर रोज प्रभात उभा राहतो, वाट बघतो की माझा मुलगा येणार आहे. प्रेज द लॉर्ड, माझा मुलगा येणार आहे. ही प्रीती आहे, ही पित्याची प्रीती आहे. आम्ही पित्याच्या विरुद्ध, आम्ही माताच्या विरुद्ध किती जरी गुन्हे केले, जरी किती जरी चुकलो, तर जगी माता पिता तुमचा माझा कधी देखील त्याग करत नाही. प्रेज द लॉर्ड. परंतु वचन काय सांगतं? कदाचित मातेला तानेल्या बाळाचा विसर पडेल, परंतु मी तुला कधी विसरणार का नाही. ही प्रीती आहे पित्याची. तो येतो, उधळा पुत्र सगळं उधळून येतो, आणि तो फाटक्या चितड्यामध्ये आहे, पायामध्ये बुट नाही, भिकाऱ्यासारखं त्याची अवस्था आहे, तरी देखील पिता म्हणतो पहिले आंघोळीला जा, पहिले म्हणतो तू नीट कपडे घाल, मग मी तुला कवेत घेईन, असं म्हटलंय का? नाही. तो परत गेला आणि मुलाच्या गळ्यात पडला. प्रेज द लॉर्ड. तू घाणेरडे कपडे, घाण वास येते, डुकरांमध्ये राहणारा व्यक्ती, डुकरांचं भोजन करणारा व्यक्ती, तरी देखील पित्याने या सगळ्या गोष्टी बघितल्या का? नाही. तो म्हणतो हा बस मला एकच माहित आहे, माझा मुलगा चुकला होता, तो परत आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. याच प्रियांनो, या 2025 मध्ये आज पिता या प्रभूच्या मेजापासून परत एक बार हेच बघत आहे की तुझ्या डोक्यावर माझ्या नावाचा शिक्का मारण्यासाठी मी प्रीतीने तुला बोलावत आहे. प्रेज द लॉर्ड. का? कारण की तुझ्यासाठी माझे नवीन वस्त्र तयार आहे, तुझ्यासाठी माझी अंगठी तयार आहे, तुझ्यासाठी माझं नाव जे तू गमावलेलं आहे ते देखील मी तयार ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. इज्जत गेली तर गेली, परंतु आता जुने ते होऊन गेले सर्व काय. आता काय होणार आहे? होणार आहे का नव्हे सगळ्यांसाठी? यस. इतक्या वर्ष प्रियांनो आपण उधळलेलो होतो, आपण आपल्या मनासारखं वागलोय. आता परत एक बार विचार करूया, का तो शिक्का माझ्या डोक्यावर येत असताना, मस्तकी मारलं जात असताना मी माझ्या पित्याचा नव्याने स्वीकार करायला तयार आहे का? तो प्रीती करतो, तो तुमच्यावर प्रेम करतो. आणि पित्याला काय आवडतं? सहभागिता. आदाम आणि हवेला भेटण्यासाठी रोज परमेश्वर खाली उतरून येत असे आणि त्यांची भेट घेत असत, त्यांच्याशी बोलत असेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. है ना? इथे आपण माहित आहे, मी आता मागे जाणार नाही. उत्पत्तीमध्ये दिसतं की रोज संध्याकाळच्या वेळेस परमेश्वर एदेन बागेमध्ये उतरून या त्याच्या निर्मितीची भेट घेत असते, कारण की परमेश्वर हा सहभागितेचा भोकेला आहे. आज तुम्ही आणि मी मंडळीमध्ये आलो असताना आपल्याला माहिती आहे देवाची समक्ष इथे आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की त्याला तुम्हाला भेटायचं आहे. आम्ही नाही भेटू. आज अनेक लोक आहे जे मंदिराला नाही. जगामध्ये अनेक ख्रिस्ती लोक आहेत ज्यांना मंदिराला जायलाच आवडत नाही.
अनेक लोक आहेत जे देवाचं नाव पण घेत नाही किंवा घेतात तर टाइमपास म्हणून घेतात. हो प्रियांनो, परंतु हे देवाला आवडत नाही. देव तुमच्या सहभागितेचा भोकेला आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही आणि मी माती आहो आणि तो कुंभार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला भिकारी बनवायचं की तुम्हाला श्रीमंत बनवायचं की तुम्हाला मिडिल क्लास बनवायचं की तुम्हाला गोर बनवायचं की काळ बनवायचं की तुम्हाला बुद्धिमान बनवायचं की मूर्ख बनवायचं, हे सर्व देवाच्या हातात आहे. आणि वचन काय सांगतं, माती कधी पण कुंभाराला विचारू शकते का की तुम्हाला असं का बनवलं? ही मातीची ताकद नाही, ही तुमची आणि माझी पण ताकद नाही. परंतु एकच गोष्ट महत्वाचं आहे की या सर्व नकारात्मक परिस्थितीमध्ये जगण्यापेक्षा मी आज परत एक बार आपलं जीव संपवणार आहे, मी मरण पावणार आहे. आणि तो आत्महत्याच्या मूड मध्ये त्या समुद्राच्या किनारे उतरतो. कारण की आता काहीच आशा त्याच्या जीवनामध्ये उरली नव्हती. अशा समयी आपल्याला असं दिसतं की तो चालला असताना तो म्हणतो की देवा, तू तर म्हणतो की मी हाक मारीन, तू तर म्हणतो मी जेव्हा बोलावीन तेव्हा मी तुझ्या बरोबर असतो. मग मी चालत असताना तुझं हे वचन मला सांगतं की मी आपल्या मुलाला वाहून नेतो तसा मी तुला वाहून नेणार आहे. मग कुठे आहे तू? मी चालत असताना ह्या वाळूवर मला 2च पावलाचे निशाण दिसत आहे. ते दोन्ही माझ्या पायाचे निशाण आहे, दोन्ही माझ्या पावलाच्या खुणा आहे. परमेश्वरा, कुठे तू मला वाहून नेते? तू तर सगळं काही सांगत आहे परंतु काही दिसत नाही. तेव्हा त्याला वाणी कानात पडली, बाळा तू एकटा नाही, मी तुला सोडलेलं नाही. हे जे 2 पावलं आहे ते कोणाचे आहे? हे माझे पावलं आहे आणि तुला मी कडेवर उचलून घेऊन चाललो आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळ्या वाजवत आहे देवासाठी. हो प्रियांनो, 2025 मध्ये देव म्हणतो तू चालत नाहीये तर तुला मी उचलून घेऊन चालत आहे. तुला कसं चालायचं आहे, कुठे चालायचं आहे हे मी तुला निर्देशित करत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, आज जेव्हा आपण या पवित्र मंदिरामध्ये आहो, ही गोष्ट विसरू नका की पित्याचा स्वभाव आहे प्रीती, प्रीतीचा स्वभाव आहे काळजी, प्रीतीचा स्वभाव आहे सहभागिता. आणि तो नावाचा शिक्का जेव्हा मारलेला आहे
तर तो स्वभाव तुमच्यामध्ये दिसायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पिता प्रीती करतो, मी पण प्रीती करणार. पिता दुसऱ्यांची काळजी घेतो, मी पण काळजी घेणार. पिता एकमेकांच्या सहभागीतेत राहतो, मी पण कुटुंबामध्ये, घरामध्ये, मित्रांमध्ये आणि मंडळीमध्ये नेहमी सहभागी होणार. प्रेज द लॉर्ड. आणि असा स्वभाव ज्यांच्यामध्ये दिसतो त्याचा अर्थ आहे की त्याच्यामध्ये देव जो पिता याचा शिक्का मारला. पुत्र याच्याबद्दल जर आपण वचन वाचलं तर पुत्राचा स्वभाव देखील दिसायला पाहिजे. आणि त्यासाठी फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय वचन 5 ते 11 मध्ये येणे प्रकारे लिहिलेलं आहे की ख्रिस्ताची चित्रवृत्ती काय होती. फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय 5 पासून पुढे की त्यांनी म्हणजे पुत्राने स्वतःला रिक्त केले, मनुष्याचा प्रतिरूप असताना त्यांनी दासाचं स्वरूप धारण केले, त्यांनी मरण आणि ते पण वधस्तंभाचे मरण सहन केले आणि देवाचा आज्ञा पालन करून स्वतःला लीन केले आणि त्यामुळे त्याला काय लाभ मिळाला. हो प्रियानो, तो देवाचा पुत्र होता परंतु त्यांनी काय केलं, स्वतःला लीन केले. त्यांनी स्वतःला काय केलं, नम्र केलं. अनेकदा आम्हाला कोणी काय बोललं ते लगेच चिडतो, विशेष करून तरुण वर्ग लगेच चिडतात. त्यांना वाटतं अरे आम्हाला कशाला बोललं, आम्ही थोडी चुकलो आम्हाला. प्रियांनो, तो कोणाची आज्ञा पालन करत होता? येशू ख्रिस्त कोणाची आज्ञा पालन करत होता? कोणाची आज्ञा पालन करत होता? पित्याची. कारण की त्याला माहित आहे की या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनात होणार. जी मी निर्मिती केलेली आहे तीच मला शिव्या घालणार. आपल्याला किती वाईट वाटतं की आपले मुलं आम्हाला बोलले. आपण अनेक जण दिवसभर पूर्ण दिवस आपला खराब जातो का, माझा मुलगा मला असा बोलला, माझी मुलगी तशी बोलली. यस, मुलांनी आपल्या आईवडिलांना दुखवता कामा नये, कारण की दुखवलं तर आपण 5वी आज्ञा मोडतो. चुकीचं आहे. तरी देखील प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःची निर्मिती त्याच्या विरोधात गेली, त्याला फटके मारत आहे, त्याच्या तोंडावर थुंकत हे सर्व काही सहन केलं. का? कारण की तो लीन आणि नम्र झाला आणि त्याने शेवटपर्यंत, मृत्यूच्या शेवटच्या श्वासापर्यंत कोणाची इच्छा पूर्ण केली? देवाची, पित्याची, परमेश्वराची इच्छा पूर्ण केली. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, आपल्या डोक्यावर जर शिक्का मारलेला आहे तर आपण एक विशिष्ट योजना घेऊन जगामध्ये जगत आहोत आणि ती योजना कोणाची आहे? पित्याची योजना आहे. आणि त्याची योजना हे सांगतं की आधी माझ्या धार्मिकता आणि माझ्या राज्यासाठी झटा. यस, हे धार्मिकताने राज्य ह्याच्यासाठी झटा. त्यासाठी तुमचा अपमान होईल, त्यासाठी लोक निंदा करतील, यासाठी तुझा अपमान होईल, परंतु लीन आणि नम्र राहा. तू काहीतरी विशेष आहे, तू काही धार्मिकतेचा डोक्यावर शिक्का मारलेला आहे असं म्हणून धार्मिकतेच्या निश्चितच बढाया मारू नको. तर सदोदित लीन आणि नम्र राहा. का? तुझा निर्माण करता जो प्रभू येशू आहे, देव जो पुत्र आहे, त्याने देखील सर्व काही सहन केलं. का सहन केलं? कारण की पित्याची इच्छा पूर्ण व्हावी, पित्याची इच्छा पूर्ण व्हावी. आणि ही पित्याची इच्छा पूर्ण होण्यासाठी आज्ञा पालने, नम्रता, दीनता ही गरजेची आहे. आणि यासाठी जर तुमच्या डोक्यावर देव जो पुत्र याचा शिक्का मारलेला आहे तर देवासाठी तुम्ही, परत एक बार रिपीट करते, देवाच्या योजनेसाठी तुम्ही, देवाच्या आज्ञा पालनासाठी आम्ही निश्चितच कधी देखील मागे बघणार नाही. आणि आम्ही नेहमी वाकलेले, झुकलेले आणि नम्र आशे प्रभू येशू ख्रिस्ताचे आचरण घेऊन पुढे चालणारे दिसावं. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, आज असे लोक जर तुमच्या आणि माझ्या जीवनामधून दिसत आहे, असे गुण, स्वभाव आणि टेम्परमेंट जर दिसत आहे, तर मला सांगू द्या, तुमच्या डोक्यावर कोणाचा शिक्का मारलेला आहे? देवाने मग शिक्का मारलेला आहे. नंबर 2 पॉईंटकडे आपण जाऊया, सेकंड पॉईंटकडे, की कपाळ जे आहे, ज्याच्यावर शिक्का मारलेला आहे, ते आपल्या विचारांचा केंद्रबिंदू आहे. विचाराचा केंद्रबिंदू, फोरहेड, द सेंटर ऑफ द थॉट्स. आपले जे विचार आहे त्याचं सेंटर आहे, त्याचं केंद्रबिंदू आहे. आणि यासाठी आपला 1 करिंथ 2 अध्याय आणि 16 वचनामध्ये संत पौल देखील एक विशेष प्रकारे शेवटल्या भागामध्ये म्हणतो. 1 करिंथ याचा अध्याय 2 आणि 16 वचनामध्ये संत पौल काय म्हणतो बघा. सगळेजण बोला, आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे. आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे. यस प्रियांनो, आपल्याला जगाचे मन नाही. आपला स्वभाव
हा ख्रिस्ताचा स्वभाव आहे. का? कारण की आपल्या डोक्यावर शिक्का मारलेला आहे ख्रिस्ताच्या नावाचा, ख्रिस्ताच्या नावाचा. आणि त्यामुळे आपल्याला जो ख्रिस्त करेल तोच करायचा. आताच आपण वाचलेलं आहे की कोकरा जिथे जिथे जात असे त्याचे लेकरं देखील त्याच्या मागे मागे जात होते. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त कुठे गेला शेवटी? वधस्तंभावर जाऊन मरण पावला. हो प्रियांनो, आपल्याला जगिकतेसाठी, देहिकतेसाठी, आपल्या मोहपाशासाठी, आपल्या टेम्पटेशनसाठी मरणं हे गरजेचं आहे. या 2025 मध्ये तुम्ही म्हणतात की पाळक साहेब मला सर्व माझ्या इच्छा पूर्ण व्हायला, प्रभू म्हणतो दिलाय मी. प्रेज द लॉर्ड. तो काय म्हणतो? मी ऑलरेडी दिलेलं आहे, आता तुम्हाला रिसीव्ह करायचं आहे. आता तुम्हाला क्लेम करायचे की प्रभू जर तू दिलेले आहे तर मला मिळायला पाहिजे. आणि मिळण्यासाठी कोण? मिळण्यासाठी गरजेचं आहे उधळा पुत्र परत आला आणि पित्यापासून सगळं काही मिळवलं. प्रेज द लॉर्ड. आपल्याला कुठे जावं लागेल मिळवण्यासाठी? हम नाही जाएंगे मंदिर, हम नहीं जाएंगे चर्च, हम नहीं जाएंगे बायबल, आपल्या मनाप्रमाणे वागा. मग मिळणार कसं? हे सर्व आशीर्वाद कोणासाठी आहे? जे पुत्राच्या मागे चालतात त्यांच्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी आज तुम्हाला काही करायची गरज नाही. या वर्षामध्ये तुम्हाला जे काय हवं आहे देव म्हणतो मी ते देत आहे, दिलेलं आहे. नुसतं काय करायचंय? येशूचे आज्ञा पालन करत हे जे नाव तुमच्या डोक्यावर लिहिलेलं आहे, ज्याचा शिक्का मारलेला आहे, त्या अनुरूप जीवन जगा. त्या अनुरूप काय करायचं? जीवन. आता प्रश्न हा येतो की देव जो बाप, आपण त्रैक्य देवाला मानतो. किती देवाला मानतो? कोणकोणते त्रैक्य देव सांगा बरं? देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो. मग आपल्या डोक्यावर शिक्का मारत असताना देव जो बाप आहे, देव जो पुत्र आहे, मग देव जो पवित्र आत्मा का नाही? हा प्रश्न आपल्याला सर्वांना निश्चितच प्रश्न निर्माण होतो की मग हा देव नाही आहे का? हो प्रियांनो, देव जो बाप आणि देव जो पुत्राचा शिक्का तुमच्या मस्तकावर मारण्यासाठी कोण काम करत आहे? देव जो पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड. देव जो पवित्र आत्म्याच्या द्वारे, तो शिक्क्याच्या द्वारे तुम्ही नोंदवलेले गेलेले आहात. आणि या समयामध्ये जेव्हा दर गुरुवारी इथे आपण येतो, आपल्या मस्तकावर काय लावलं जातं? किती लोकांना याचा अनुभव आहे? हात वर करा. की गुरुवारी आम्ही मंदिरात येतो आणि तेल लावलं जातं. यस. तेल कशाचं प्रतीक आहे? तेल कशाचं प्रतीक आहे? अभिषेकाचा. कशाचा अभिषेक आहे? पवित्र आत्म्याचा अभिषेक. प्रेज द लॉर्ड. यस. या वर्ष 2025 मध्ये तुमच्या मस्तकावर ज्या पवित्र आत्म्याच्या द्वारे देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्म्याचा अभिषेक हा दर गुरुवारी उतरत आहे, तरी तुम्ही येत नाही. मागच्या दिवसामध्ये इंगळे मामा जे मंदिराची सेवा करतात, आज आम्ही त्यांना मिस करत आहोत. कारण की ह्या चर्चमध्ये त्यांची सेवा, जेव्हा मनुष्य नसतो तेव्हा मनुष्याची जास्त आठवण येते. जेव्हा मनुष्य निघून जातो आपल्याला वाटतं अरे किती मोठा, किती महत्वाचा हा व्यक्ती होता. आणि आज ते घरी आहे, परंतु एकच गोष्ट आहे की त्यांनी मंदिराची सेवा केली. प्रेज द लॉर्ड. त्यांनी दर गुरुवारी प्रार्थना केली. मागच्या गुरुवारी देखील ते मंदिरामध्ये होते आणि समर्पित पाळक साहेबांनी त्यांच्या डोक्याला तेल लावून त्याच्यासाठी प्रार्थना केली. आणि त्यावेळेस ते म्हणत होते की मला निश्चित त्रास होत आहे. आणि त्या रात्री त्यांना अटॅक आला आणि सिरियस झाल्यानंतर त्यांना ICU मध्ये ॲडमिट केलं. आणि ICU मध्ये ॲडमिट केल्यानंतर लगेच डॉक्टरने म्हटलं की त्यांना एन्जिओग्राफी आणि त्यानंतर एन्जिओप्लास्टी. कारण की आम्हाला निश्चितच कळत आहे की या अटॅकच्या नंतर परत अटॅक आला तर कठीण होईल. जे काय रक्ताचे त्यांच्यामध्ये थत्ते साठलेले आहे, ब्लॉकेज आहे, ते काढणं अतिशय गरजेचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी डॉक्टर आले नाही आणि तो ऑपरेशन नेक्स्ट डे टळलं. आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना ऑपरेशनसाठी नेण्यात आलं, म्हणजे एन्जिओप्लास्टीसाठी नेलं, एन्जिओग्राफी काढल्यानंतर त्यांना डॉक्टरला कळालं की काही गरज नाही ऑपरेशनची. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस. काही गरज नाही. कारण की आम्हाला आता दिसत आहे की ते ब्लॉकेज आहे, परंतु एवढे मोठे पण नाही की त्यांच्यासाठी ऑपरेशनची गरज आहे. ते गोळ्यांच्या द्वारे निघणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांना लगेच डिस्चार्ज दिला. आज ते घरी आहेत. प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळ्या वाजवा येशूसाठी. प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आजारी पडल्यानंतर प्रार्थना करण्याच्या पेक्षा आजारी होण्याच्या अगोदर प्रार्थना करत राहा. प्रेज द लॉर्ड.
म्हणजे आजार येणारच नाही. प्रेज द लॉर्ड. आणि आला तरी परमेश्वर तुम्हाला सोडवेल, कारण की त्याचं नाव यावे राफा आहे. प्रेज द लॉर्ड. यस, यावे राफा आहे. प्रकटीकरणामध्ये जाऊया आपण आणि त्यामध्ये आपण बघूया वचन मी वाचत होतो आणि ते अतिशय सुंदर 6व्या अध्यायामध्ये मला ते वचन सापडलेलं आहे. प्रकटीकरण याचा अध्याय आपण उघडूया आणि त्यामध्ये 9वा अध्याय आणि 4थं वचन काय बघतो बघा. 9:4. प्रकटीकरण 9:4. त्यांना असे सांगण्यात आले की पृथ्वीवर त्या गवताला, कोणत्याही हिरवळीला, यस, निसर्गाला काही तुम्ही डॅमेज करू नका, नुकसान करू नका, असा परमेश्वराने त्या निश्चितच जो देवदूत आहे त्याला सांगितलेला आहे. मग काय झालेलं आहे? यस, परंतु ज्याच्या मस्तकावर देवाचा शिक्का नाही त्यांना संपवा, त्यांचं नुकसान करा, त्याच्यावर उपद्रव करा. हो प्रियांनो, हे वचन काय सांगतं की तुमच्या आणि माझ्या मस्तकावर जो शिक्का आहे तो कदाचित जगाच्या दृष्टिकोनातून दिसत नसल, माझ्या डोक्यावर तुमच्या डोक्यावरचा शिक्का दिसत असेल, परंतु परमेश्वर व त्याचे दूत हे निश्चित स्कॅनिंग करून ते बघतात आणि त्यांना माहिती आहे की हे कोणाच्या डोक्यावर शिक्का आहे आणि कोणत्या. आणि जेव्हा उपद्रव येईल, आजार येईल, संकट येईल, ते म्हणतील शिक्केवाले व्यक्ती इनको छोड़ दो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी काय करायचं प्रियानो? हे गुरुवारी पाळक साहेब 2-4-5 लोकांसाठी येत नाही, अख्ख्या मंडळीसाठी आणि देवाच्या योजनेने येणाऱ्या प्रत्येक लोकांसाठी येतात. आणि तुम्ही म्हणतात मला काम आहे, मला नोकरी आहे, मला ड्युटी आहे, मला इकडे जायचं, मला तिकडे जायचं, आणि आपण मग आजारी पडल्यानंतर पाळक साहेब ICU मध्ये गेल्यानंतर डॉक्टर म्हणतात सॉरी, सोडणार नाही आत. करा काय करायचं, बाहेरून प्रार्थना करा तुम्ही. हात देवाचा अभिषेक, तेलाचा अभिषेक, पवित्र आत्म्याचा स्पर्श इथे मिळत होता तेव्हा घेतला नाही, आता अडवलं जात आहे. हो प्रियांनो, मी परत एक बार आपल्याला रिपीट करत आहे, वर्ष 2025 मध्ये किती लोकांना आशीर्वाद पाहिजे? यस, आपण सर्वजण म्हणतो आपल्याला मंदिरात येणं गरजेचं आहे. हे पाळक साहेबाच्या काही योजना प्रॅक्टिकल नाही. हे पाळक साहेब काहीतरी विधी करायला इथे येत नाही. हे देव येत आहे, देव येत आहे. तुम्ही म्हणा ड्युटी आहे, मला काम आहे. यस, देवाला सगळं माहिती आहे. ICU मध्ये गेल्यानंतर किती लोक म्हणतात माझा पगार बुडाला. नाही पाळक साहेब, मी ऍडमिट होतो 7 दिवस, तर माझा 7 दिवस पगार बुडालेला आहे. आता मी बरं होऊन आलेलो आहे, 7 दिवसासाठी संपलं. तिथे पगारचा विचारच नाही, तिथे खिशाचा विचारच नाही, तिथे घरदाराचा विचार नाही. जे काही सोनं चांदी विकतात, जे काही घरदार ते गहाण ठेवतात आणि पैसा येऊन उभा करतात, तिथे नाही विचार चालत तिथे. मग इथेच तुमचा देवाच्या समोर येत असताना विचार का तुमचा कठीण होतो? कोणतं 2 तास आम्ही देवाला देऊ शकत नाही, कारण की शिक्का हा तुमच्या मस्तकावर येत असताना पिता, पुत्र, पवित्र आत्मा हे तिघं असलं, परंतु पिता आणि पुत्राचा शिक्का मोडताप करण्याचं काम कोणाच्या हाती दिलेलं आहे? कोणाच्या हाती दिलेलं आहे? बोला पवित्र आत्म्याच्या हाती, पवित्र आत्म्याच्या हाती. हो प्रियांनो, शेवटल्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा चालला होता, तो स्वर्गामध्ये स्वर्गारोहणासाठी निघाले. शिष्य त्याच्याकडे बघत आहे आणि तो म्हणतो अरे माझ्याकडे बघू नका, मी जातोय खरा, परंतु तुम्हाला एकटं सोडणार नाही, मी तुम्हाला कदापि एकटं सोडणार नाही. पवित्र आत्मा येईल आणि तुम्हाला शिकवेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताने 3.5 वर्षामध्ये जे काही सेवा कार्य केलं आणि त्याच्यानंतर त्या शिष्यांचा जे काही रिस्पॉन्स होता, येशू बरोबर शिष्यांचं सेवा कार्य, आणि येशू गेल्यानंतर पवित्र आत्म्याबरोबर कार्य. कोणतं कार्य महान झालं? येशू बरोबर शिष्यांनी मोठं काम केलं की पवित्र आत्म्याबरोबर मोठं काम केलं? कोणाबरोबर? येशू दिसत होता ना की नव्हता दिसत? येशू त्यांच्याबरोबर चालत फिरत होता ना, खात पित होता ना? पवित्र आत्मा दिसत होता का? चालत फिरत होता का? खात पित होता? मग कार्य केव्हा जास्त झाले? पवित्र आत्मा. कारण की देवाची योजना आहे प्रियांनो की पवित्र आत्मा येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. हे सामर्थ्याची योजना पवित्र आत्म्याच्या द्वारे आज तुमच्या आणि माझ्या मस्तकावर शिक्का म्हणून पिता आणि पुत्राला स्थापित करत असताना 2025 तुमच्यासाठी आशीर्वादाचा आहे. प्रेज द लॉर्ड.
परंतु परत एक वार तुम्हाला आणि मला ते तपासायची गरज आहे की माझं मन आणि विचार आणि स्वभाव हे आत्म्याच्या द्वारे केंद्रित पिता आणि पुत्राचं स्मरण करतं किंवा नाही, किंवा त्याला प्रदर्शित करतं किंवा नाही. आपण चर्चच्या बाहेर निघतो आणि एकदम नॉर्मल व्यक्तीसारखं जगायला लागतो. त्याशिवाय तेच भांडण, तेच लबाडी, तेच अशुद्धता, तेच देहिकता, तेच मौजमजा, तेच कॅज्युअल जगत है. अरे हम तो ऐसा, हम तो वैसा, तो तैसाच आहे, तुम कुछ बदलेच नाही भाई. तुमचं काहीच बदल झालेला नाही. तुम्ही चर्चमध्ये आलेले आहे, तुमचा शिक्का देवाने पवित्र आत्म्याने मारायचा प्रयत्न करा, पण तुम्ही म्हटलं सॉरी नहीं मारने का, इधर बहुत सारे ड्यूटीज काम है बाबा सिर पे, बहुत मार दिया ना तो काम के नहीं रहते हम. बरोबर है, मार दिया ना तो तुम काम के नहीं रहने वाले दुनिया के हिसाब से. परंतु लक्षात ठेवा, तुम्ही देवाच्या कामाची व्यक्ती आहात. प्रेज द लॉर्ड. देवाच्या कामासाठी तुम्ही सिद्ध असं असणार. मग तुम्ही जे काही हाती घेतील ख्रिस्तामध्ये सिद्ध होणार आहे. तिसऱ्या पॉइंटकडे आपण जाऊया आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे की हा इतरांना दाखवण्यासाठी आहे. ओजस, अरे भाई ये क्या ओजस को क्या करने का, किधर है भाई ओजस? इतरांना स्पष्ट दाखवण्यासाठी आहे. हा शिक्का जो आहे तो तिसरा पॉइंट हा सांगतो की स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांना दाखवण्यासाठी आहे. मला सांगा, माझ्या डोक्यावर इथे मी काही पण लिहिलं तर मी वाचू शकतो का स्वतःहून? हा, एकच वाचण्यासाठी मला काय करावं लागेल? मला आरशाच्या समोर उभं राहावं लागेल, है ना? बरोबर आहे का? हा, आरशाच्या समोर उभं राहिल्यानंतर किती लोकांना लिहिलेलं वाचता येतं? हात वर करा, हात वर करा. किती लोक लिहिलेलं आरशाच्या समोर उभं राहून वाचू शकतात? हात वर करा. का वाचता येत नाही का? आरशा दिसत नाही का तुम्हाला? दिसतं की नाही दिसत? मग का नाही वाचू शकत? लिहिणं वाचता नाही येत का आपल्याला? काय अक्षर उलट दिसतात. आपण आपल्या डोक्यावर लिहिलेलं उलट बघणार आहोत, परंतु सरळ कोण बघू शकतं? मग सरळ कोण बघू शकतं? इतर लोक सरळ बघू शकतात. प्रेज द लॉर्ड. हा, आपल्या डोक्यावर जे लिहिलेलं आहे ते आरशामध्ये आपल्याला उलट दिसल, परंतु तेच लिहिलेलं दुसऱ्यांना स्पष्ट दिसल. प्रेज द लॉर्ड. तर आमच्या डोक्यावर मारलं की नाही मारलं हे आम्हाला कळत नाही, परंतु लोकांना कळतं आणि लोकांना दाखवायसाठीच आहे. हे दोन लोकांना दाखवाय, दोन घटकांना दाखवण्यासाठी. पहिले लोकांना दाखवण्यासाठी आणि नंबर 2 देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्म्याला दाखवण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आत्ताच आपण वाचलं की उपद्रव झाला, परंतु दूतांनी बघितलं ह्यांच्या डोक्यावर देव जो बाप, देव जो पुत्राचा शिक्का मारला, ह्याला उपद्रव करता कामा नाही, ह्याच्यावर होणारही नाही, ह्यांच्यावर होणार देखील नाही उपद्रव, कारण की हे सुरक्षित असे लोक, बचावलेले असे लोक आहेत. मत्तय शुभवर्तमान 5वा अध्याय आणि 16वा वचन यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना, आम्हा सर्वांना मत्तय 5:16 मध्ये काय सांगतो आपण वाचूया. तुमचा प्रकाश असा पडू द्या प्रकाश, त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गीय पित्याचं गौरव करावे. प्रेज द लॉर्ड. हे सर्वांना पाठ आहे. काय बघायचे? काय बघणारे लोक? काय बघणारे? सत्कर्म. कसे असतील सत्कर्म? प्रकाशासारखे आहे ना. वर तुमचा प्रकाश असं पडू द्या. कशाचा प्रकाश आहे? सत्कर्माचा प्रकाश. प्रेज द लॉर्ड. या जगामध्ये सत्कर्म करणारे लोक आता खूप कमी राहिले. आम्ही ट्रेनमध्ये चाललो होतो आणि एक महिला होती, प्रेग्नेंट होती, आणि तिची सासूबाई हे दोघंजण बसले आणि ते पुण्याला निघाले. आणि निश्चितच त्या स्त्री म्हणजे त्या सूनबाईला पुष्कळ त्रास होत होते आणि सासरे आले आणि त्यांनी 1-2 लोकांना सांगितलं की प्लीज दोघं स्त्रियाच आहे, प्लीज त्यांच्याकडे लक्ष द्या, कारण की ती प्रेग्नेंट आहे आणि तिला खूप त्रास होते, परंतु तरी देखील बघा. आणि ते उतरून गेले. परंतु येताना तिने माझे खूप हात जोडले की सर तुम्ही किती काळजी घेतली माझ्या सुनेची, किती काळजी घेतली माझी, आणि खरोखर मला असं वाटलं जसं तुम्ही माझ्या घरचेच आहात, तुम्ही माझ्या प्रवासामध्ये भेटलेले व्यक्ती आहात,
परंतु तुम्ही मला इतक्या गोष्टी सांगितल्या, शिकवल्या. ती मोठी HR होती, असं नाही की अशी गरीब होती. ती मोठ्या पदावर HR आहे आणि IT मध्ये ती मोठी ऑफिसर आहे. तिची सून पण आणि HR होती आणि ती सासूबाई पण मोठे अधिकारी आहे. परंतु प्रियांनो, तुमचे सत्कर्म बघून तुमचा प्रकाश जो आहे तो लोकांना दिसू द्या. प्रेज द लॉर्ड. की लोकांनी हात जोडत असताना आपल्यासमोर हात नाही जोडायचे. आपल्याला देव माणूस नाही बनवायचा. कोणाला आहे? आमच्या मधला जो देव आहे तो दिसायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तो इतरांना दिसायला पाहिजे आणि हे फार महत्वाचं आहे. 40 दिवस आलेले आहे. किती लोकांना वाटतात 40 दिवस जवळ आले? यस, आता मी तुम्हाला सांगितलं की त्याची तयारी आपल्याला करायची आहे. आणि त्या तयारीमध्ये जेव्हा मोशे त्या डोंगरावर गेलेला आहे आणि तो डोंगरावर उतरून आल्यानंतर काय घडलेलं आहे सांगा बरं. त्याच्या चेहऱ्यावर इतका जास्त तेज होता की लोक त्याच्याकडे बघू शकत नव्हते. ओजस मोशे का तेज दिखावाय. तर तो जेव्हा तो उतरला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर असा तेज पडत होता की लोक बघू शकत नव्हते. 40 दिवस 40 रात्र तो देवाच्या सानिध्यात त्या डोंगरावर होता आणि त्यानंतर जे काही परिस्थिती ती बदललेली आहे. आज तुम्ही आणि मी जेव्हा देवाच्या बरोबर चालतो, देवाच्या सानिध्यात चालतो, तेव्हा परिस्थिती बदलते. अद्याप तुमचे कृत्य ज्याला अंधकाराचे कृत्य बनतात, पापाची कृत्याला काय म्हणतात? अंधकाराचे कृत्य बघून लोक हसतात. अरे क्या लाय आदमी आहे यार, अरे लाज वाटते असा मनुष्य बघून. आपली ते शितू करतात, ते आपली आलोचना करतात की क्या आदमी आहे यार. अशी अवस्था आपली आहे. हो प्रियांनो, आपल्याला अवस्था बदलायला पाहिजे. आपल्याला चांगलं माणूस बनायचं नाही, तर चांगलं येशूचं भक्त बनायचं आहे. प्रेज द लॉर्ड. यस. परंतु भक्त हा चांगलाच माणूस असणार. प्रेज द लॉर्ड. येडा, पागल आणि ज्याला म्हणतो की अशुद्ध कृती करणारा व्यक्ती भक्त होऊ शकत नाही, कारण की तो येशूची भक्ती करत नाही. येशूची भक्ती करतो तरी खोट्या मनाने भक्ती करतो. तो मंदिराला येतो परंतु कृत्य अंधकाराचीच आहे. मोशे वर गेला आणि चमकतच बाहेर पडला. हो प्रियांनो, तुमचा आणि माझा चेहरा केव्हा चमकेल? जेव्हा तुमच्या आणि माझ्या डोक्यावर देव जो बाप आणि देव जो पुत्र याचा शिक्का मारलेला असेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. खरोखर प्रभू महान आहे. आताच आपण जोरदार टाळ्या वाजवू. इंगळे मामा मंदिरामध्ये आलेले आहे. यस, मंदिरात आलेले. डॉक्टरने सांगितलं बेस्ट रेस्ट घ्या. का नाही सांगितलं बेड रेस्ट घ्या, परंतु ते आले आणि छान केस बीस रंगवून आलेले आहे. बोला प्रेज द लॉर्ड. म्हणजे चर्च मध्ये जाण्यासाठी आपले आता चांगले केस रंगून, दाढी विडी रंगून एकदम आलेले आहे, यासाठी की असं वाटायलाच नको की मी आजारी होतो, मी ICU मध्ये होतो. प्रेज द लॉर्ड. यस, स्वरूप बदललेलं आहे. ते मोशासारखे चमकत आहे. प्रेज द लॉर्ड. हे चमकणारे लोक आहे जे ICU मधून जातात, हार्ट अटॅक मधून जातात, परंतु तरी देखील त्यांची चमक ही जात नाही. त्यांच्याकडे बघा, शेवटी त्यांना भेटा आणि ती चमक बघा. ही चमक कशाची आहे? शिक्केची चमक आहे. कोणाच्या नावाने शिक्का? हे त्याच्या स्वभावाचं दर्शक आहे, शिक्क्याचं दर्शक आहे, जे तुम्हाला आणि मला चमकवत. आणि ते चमक तुम्हाला आणि मला टिकवण्यासाठी संकटातून, समस्यातून जावं लागेल. हो प्रियांनो, आज अनेकांच्या आपण जर चालीरीती बघितल्या तर आपल्या सर्वांना माहिती आहे की मस्तकावर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, सिंदूर भरणं किंवा टिळा लावणं, हे भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे. बरोबर आहे. टिळा लावलेली स्त्री किंवा सिंदूर भरलेली स्त्रीला काय म्हणतो आपण? सौभाग्यवती, सुहागन, ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि त्याबद्दल आपल्याला काही दुमत नाही. तर त्यांचा संस्कार आहे. पण तुमचं आणि माझं काय? हो प्रियांनो, तुम्ही आणि मी प्रभु येशू ख्रिस्ताची वधू आहात. प्रेज द लॉर्ड. तुम और मैं वो सुहागन हो जो प्रभु येशू ख्रिस्त के लिए आज विवाह के लिए जाने वाले हैं. प्रेज द लॉर्ड. आहे की नाही? मग तिथे काय बघणार आहे? दुसरा काही जर इथे दिसल तर निश्चितच तुम्ही रिजेक्ट होणार आहे. तुम्हाला रिजेक्ट करण्यात येणार आहे. मग तुमच्या मस्तकावर काय दिसायला पाहिजे? काय दिसायला पाहिजे मस्तकावर? शिक्का. कोणता शिक्का?
पवित्र आत्म्याने मारलेला शिक्का, ज्याच्यावर काय लिहिलेला असेल? देवजो बाप आणि देवजो पुत्र हे नाव लिहिलं जाईल आणि तो शिक्का बघितला जाईल. आणि आज प्रियांनो, त्या शिक्क्याला आपल्याला जपायचं आहे. मागील दिवसामध्ये मी शॉपिंगला गेलो आणि तिथे अमाऊंट जास्त असल्याकारणे म्हटलं ठीक आहे ऑनलाईन मी पेमेंट करतो. आणि त्याने माझ्यासमोर एक निश्चितच कार्ड ठेवलेलं आहे आणि त्या कार्डच्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे, बारकोड असतो ते माहिती आहे ना. आणि त्या बारकोडला काय करायचं असतं? मोबाईलवर जायचं आणि त्याला काय करायचं? स्कॅन करायचं. स्कॅन केलं की तो पैसे पाठवायचे, किती पैसे पण येतात किंवा पैसे त्याच्यामध्ये टाकलं जातो. जोपर्यंत तुम्ही स्कॅन करणार नाही ते कळेल का? ते स्कॅनच होईना. अरे म्हटलं इतकं स्कॅन केलं, माझं नेटवर्क पण चालू आहे. मग मी नीट म्हटलं तर मला लक्षात आलं की त्याच्यावर 2-4 माशा बसलेल्या होत्या आणि 2-4 माशा बसल्यामुळे ते योग्य स्कॅन होय. मग थोडं झटकलं, थोडं पुसलं त्यांनी आणि म्हणलं अब करो भाई साहब, लगेच स्कॅन झालं ते. हो प्रियांनो, आज तुमच्या मस्तकावर जिथे देव जो बाप, देव जो पुत्र याचं नाव लिहिलेलं आहे ते प्रदूषित झालेलं आहे, ते पापाने डागाळलेलं आहे. त्यामुळे देव तुम्हाला आणि मला ओळखत नाही. देव तुम्हाला आणि मला ओळखत नाही. जग तुम्हाला आणि मला ख्रिस्ती म्हणून ओळखत नाही. आणि यासाठी प्रियांनो, आम्हाला दाखवणारा व्यक्ती या जगामध्ये व्हायचं आहे. आम्हाला गपचूप लपणारा व्यक्ती व्हायचं नाही. अनेक लोक म्हणतात अरे भाई तू तेरी प्रार्थना करना, तेरे मंदिर में प्रार्थना कर, तेरे चर्च में प्रार्थना कर, तू जाके यीशु मसीह के बारे में दुनिया को क्या बताते घूमता? तेरे को फटके मारते, तेरे को लात मारते, तुला आपडतो, आम्ही तुम्हाला हाकलतो, तरी तू येशूचं तू बाहेर काय घरी बसून कर ना तू. पण येशूने आम्हाला सांगितलं आहे की जा जगाच्या शेवटापर्यंत देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्म्याच्या नावाची घोषणा करा, शिष्य करा आणि देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुमच्या बरोबर आहे. कारण की हे शिक्का मारलेली जी बातमी आहे ती आनंदाची बातमी आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ही बातमी आनंदाचीच नव्हे तर या जीवनाच्या नंतर एक मोठं जीवन आहे, ज्याच्याबद्दल आत्ताच आपण वाचलेलं आहे सुरुवातीला की तिथे आनंद आहे, तिथे आजार नाही, तिथे रडणं नाही, तिथे मृत्यू नाही, तिथे आनंदच आहे. कारण की परमेश्वराला ज्याचं नाव आपल्या डोक्यावर होतं तिथे आपण सिंहासनावर बसणार आहोत. प्रेज द लॉर्ड. यस, तो पुत्र त्याच्या उजवीकडे बसलेला आहे, त्याचं नाव आपल्या डोक्यावर लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. यस, ती आनंदीची बातमी माझ्यासाठी नाही, नुसतं माझ्या पुरतं नाही, मला तर देवाच्या कृपेने मिळाली आहे, परंतु देवाची कृपा इतरांवर देखील होत आहे आणि त्यासाठी मला ते प्रदर्शित करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. घुंगट घेऊन बसायचं नाही, लपून बसायचं नाही. आणि यासाठी प्रियांनो, या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने शेवटली गेत्सेमनी बागेमध्ये प्रार्थना करत असताना काय म्हटलेलं आहे की मी माझ्या शिष्यांना या पापी जगातून काढून घ्यावं अशी इच्छा बाळगत नाही. यह जग पापी आहे. अनेक जण म्हणतात क्या ताड़ीवाला रोड में ये चर्च एक पत्र्याचं शेड आहे, काय काही नाही, चला दुसरीकडे जाऊ, निघून जाऊ आपण. अनेक जण निघून जातात, सोडून निघून जातात येशूच्या शोधामध्ये. पण तो येशू म्हणतो तुझ्या योजना, तुझ्यासाठी योजना या मंडळीमध्येच मी ठेवलेल्या आहे. प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या लोक म्हणतात ना अनेक, जाओ अमेरिके में जाओ, यूरोप में जाके रहो, इधर क्या इंडिया में. यस, आम्ही जिथे पण राहो, जंगलात राहो, अरण्यात राहो, वाळवंटात राहो, तिथे जर देवाने मला ठेवलं तर तिथे मी आशीर्वादित ठरणार आहे. प्रेज द लॉर्ड. मी ताडीवाला रोडमध्ये राहो की कॅम्पमध्ये राहो की इतर कुठे राहो, देवाने मला जर तिथे ठेवलेलं आहे तर तिथे मी आशीर्वादित आहे. कारण की देवाचा शिक्का माझ्या मस्तकावर मारलेला आहे. प्रेज द लॉर्ड. यस, तुम्ही पळू नका. देव 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 करत आम्ही देवाच्या मागे पळत आलो का? देव शोधत आम्हाला या जगामध्ये आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. किती वेळा लोकांना वाटतं इतर लोक देवाला शोधतात, ख्रिस्त तुम्हाला आणि मला शोधत या जगात आलेला आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण की तो तुमच्या आणि माझ्यावर प्रीती करतो. आणि यासाठी देव म्हणतो जसं मी तुम्हाला शोधत आलो तसे अनेक लोक ख्रिस्ताला शोधत तुमच्यापर्यंत आलेले आहे. प्रेज द लॉर्ड. और तुम्हारे सिर के ऊपर का वो सिक्का वो देखना चाहते हैं की ह्याच्या ठाई पित्याचा शिक्का मारलेला आहे, पित्यासारखा स्वभाव आहे का? ह्याच्यावर पुत्राचा शिक्का मारलेला आहे, पुत्रासारखा आहे का? आणि जर आहे तर तुम्ही आशीर्वादित आहात. प्रेज द लॉर्ड. कारण की या जगामध्ये देखील तुमचं काम होणार आहे
आणि जगाच्या नंतर देखील तो तुमची वेगळ्या आशीर्वादाने आशीर्वाद देऊन काय करणार आहे, सन्मानाचं स्थान देणार आहे. प्रेज द लॉर्ड. शेवटला मुद्दा घेतो आणि मग मी संपवतो. आणि शेवटला मुद्दा आहे की ते अनॉइंटेड लोक असतात ज्यांच्या शोकावर शिक्का मारलेला आहे. अनॉइंटेड लोक आहे ज्यांच्या डोक्यावर शिक्का मारलेला आहे. वाचा मत्ते शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आपण काढूया आणि मग मी संपवतो आणि आपण प्रभू वचनाच्याकडे जाणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण 6व्या अध्यायामध्ये जेव्हा जातो तेव्हा आपल्याला काय म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त 11 आणि 12 वचनामध्ये वाचा. येस. आणि यामध्ये आपण जेव्हा आपण या 6व्या अध्यायामध्ये जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला ही गोष्ट दिसून येते आहे की ह्या सर्व गोष्टी करत असताना आपल्याला काय करायचं आहे. कारण की जेव्हा लोक तुमच्यावर अटॅक करतील, हल्ले करतील, तेव्हा तुम्ही समजा की निश्चितच देव तुम्हाला विपुल आशीर्वाद देणार आहे. हो प्रियांनो, जेव्हा मनुष्याच्या पुत्राचे लोक द्वेष करतील, वाळीत टाकतील, तेव्हा निंदा करतील, तेव्हा माझ्या नावाने तुम्हाला वाईट बनतील, तेव्हा तुम्ही धन्य आनंदित व्हा, उड्या मारा. कारण की पहा तुमच्यासाठी देवाचं राज्य महान व मोठे आहे. 5वा अध्याय मत्ते आणि 10वं वचन वाचा. नीतिमत्वाचे साठी ज्याचं छळ झालेलं आहे, म्हणजे याचा अर्थ काय, ज्यांच्या मस्तकावर शिक्का मारलेला आहे त्यांचा काय होणार आहे, छळ होणार आहे. पुढे 11 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे. यस, माझ्यामुळे, उगाच नाही. पास्टर साहब वो बहुत झगड़े करते आजू बाजू वाले, पास्टर साहब वो बहुत हमको परेशान करते, वो रहना मुश्किल कर दिया. हा छळ नाहीये. हे देवासाठी छळ करत नाही, हे इस्टेटसाठी आपल्या काही भांडणामुळे किंवा काय त्यांचे हेवे दावे असतील त्यामुळे छळ. जेव्हा येशूसाठी तुमचा छळ होईल तेव्हा तुम्ही धन्य. पुढे यस, या दिवसामध्ये वाईट लबाडीचे केस टाकून लोकांना जे सेवा करतात त्यांना जेलमध्ये टाकलं जातं, तेव्हा तुम्ही धन्य. प्रेज द लॉर्ड. यस, आपण म्हणतो अरे पाळक साहब बहुत गालियां देते लोग, जान दो छोड़ देता मैं, चर्च ही आना छोड़ दिया. काही लोक तर म्हणतात माझी घरचेच लोक लय बडबड बडबड करतात राव, त्यापेक्षा चर्चला न घेणं बरं. यस, जेव्हा तुमच्या डोक्यावर पिता आणि पुत्राचा शिक्का मारलेला आहे तेव्हा लोक बघत आहे, तेव्हा परमेश्वर बघत आहे आणि शैतान पण बघत आहे. प्रेज द लॉर्ड. शैतान शांत बसल का? शैतान शांत बसल का? शैतान बोलेगा अरे मेरा सिक्का इसके दिमाग पर होना चाहिए. ओजस, किती रे भाई, पहिला वाला दाखव डोक्यावर शिक्का. काय झालं आज या ओजसला? आणि जेव्हा मनुष्याच्या डोक्यावर जसा शिक्का आहे, पहिलं चित्र दाखव ज्याच्यामध्ये दोघांच्या डोक्यावर शिक्का आहे. जेव्हा तुमच्या डोक्यावर शिक्का आहे, मग बाकीच्या लोकांच्या डोक्यावर काय आहे हे देखील महत्वाचं आहे. आणि ती गोष्ट आपण जाणून घेणार, ती पूर्ण हायलाइट करताना ही गोष्ट देखील जाणून घ्यायला पाहिजे की एक शिक्का शैतान देखील मारू इच्छितो आणि तो शैतान आहे बीस्ट किंवा 666 शिक्का शैतान देखील मारू इच्छितो. आणि वचन हे सांगतं की शेवटल्या काळामध्ये ज्यांच्या डोक्यावर असा प्रकारचा शिक्का किंवा चिप्स घातलेल त्यांनाच जगता येईल. परत रिपीट करत आहे मी की शेवटल्या काळामध्ये आपण बघितलेलं आहे की एका बाजूला हा शिक्का आहे द सील ऑफ गॉड आणि दुसऱ्या बाजूला द मार्क ऑफ द बिस्ट. 666 ज्याच्या डोक्यावर असेल त्यांना जगणं, खाणं, पिणं, पैसा, पाणी हे सगळं काही मिळणार आहे, कारण की शैतानाने देखील शिक्का तयार केलेला आहे. आणि आज कोणता शिक्का, याचा अर्थ आहे की त्याला माहिती आहे की कोणत्या डोक्यावर शिक्का आहे, कोणत्या डोक्यावर नाही. तुमचं छळ का होत आहे? का लोक तुम्हाला घरातून बाहेर पडू देत नाही? का मंदिराला तुम्हाला यायची इच्छा होत नाही? का मंदिराला आले की झोप येते? का मंदिराला आले की डुलक्या लागतात? का? कारण की तुम्ही हे आत्म्याच्या वातावरणासाठी स्वतःची तयारी करून आलेच नाही. तुम्ही अद्याप देखील मंदिरामध्ये येत असताना तुमचे विचार इकडे तिकडे फिरत आहे आणि इकडे तिकडे शैतान फिरतो आणि तुमच्यामध्ये घुसतो, कारण की तुम्ही
येशूसाठी मार्ग खुला केला नाही. आज इथे बसलेले अनेक आणि ऐकणारे अनेक लोकांना मी हे सांगू इच्छितो की शेवटच्या काळामध्ये हे सर्व प्रकारचे विचार जे मस्तकात आणि मेंदूमध्ये आहे ते विचार तुम्हाला डिस्टर्बच नव्हे तर निश्चितच त्या अग्नीकडे घेऊन जाते, ज्याला गंधकाची अग्नी असे म्हणतात. आणि त्यासाठी जर तुम्हाला हे शुद्ध ठेवायचं आहे तर देवाचे वचन वाचा, रोज देवाच्या वचनामध्ये चाला, देवाचे आज्ञा पालन करा आणि लक्षात ठेवा की तुमच्या डोक्यावर शिक्का मारून तुम्ही वेगळे केलेले लोक आहात. प्रेज द लॉर्ड. आणि जर तुम्हाला वेगळे केलेलं आहे तर तुम्ही वेगळे पण दाखवण्यासाठी काय चांगले कृत्य करावं असं नाही, तर तुम्हाला आणि मला देवाच्या आत्म्यामध्ये चालणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. शिक्का कोणी मारलेला आहे? पवित्र आत्म्याच्या द्वारे मारलेला आहे. तर त्या आत्म्यामध्ये रोज रिवाईव्ह, रोज संजीवित होणं अतिशय गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही संजीवित होतात तेव्हाच तो जो शिक्का आहे तो मजबूतीने टिकून राहतो. नाही गेलं तर शैतान दुसरीकडे शिक्का घेऊन तयारच उभा आहे. आज तुम्ही आणि मी कोणत्या शिक्कामध्ये चालायचा प्रयत्न करतो याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. लोक म्हणतात हो ते पास्टर बहुत गंदा गंदा बोलते, मंदिर में जाते तो चर्च में जाते तो हम भी डिस्टर्ब हो जाते, बाइबल पढ़ने की इच्छा नहीं, डिस्टर्ब रहते, काम में मन लगता नहीं, क्या मंदिर में जाके फायदा? आशीर्वाद पाहिजे ना, पाहिजे ना आशीर्वाद. या शैतान डिस्टर्ब करल. टिकून राहा, हलू नका, घाबरू नका. प्रेज द लॉर्ड. आम्ही इथून जेव्हा निघालो तेव्हा मी देवाला धन्यवाद दिला, कारण की आम्ही AC मध्ये गेलो. AC मध्ये कसं असतं, टेम्परेचर कूल असतं. आणि जेव्हा आम्ही लद्दाखमध्ये पोहोचलो, आम्ही जेव्हा सिक्कीम इथे पोहोचलो आणि जेव्हा चायना बॉर्डरमध्ये गेलो तर तिथे 0 डिग्री सेंटीग्रेड, अक्षरशः बर्फाचे वारे चालत होते. आणि आम्हाला फार कौतुक वाटलं, अरे बापरे, भारताचे सैनिक कसे राहत असतील. कारण की मागच्या 26 जानेवारीला मी राजपथला झेंडावंदन केला, जेव्हा नरेंद्र मोदी आपले भारताचे पंतप्रधान होते ना. यावेळेस म्हटलं काही केलं तर चायनामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 26 जानेवारी करायची. आणि त्या लोकांमध्ये जाऊन आम्हाला खरोखर वाटलं की किती कठीण आहे, किती कठीण आहे. परंतु तिथे जाणारे थोडेच लोक वरपर्यंत पोहोचले, बाकीचे लोक पळून गेले. का पळून गेले असते सांगा बरं? ठंडी इतकी भयंकर है, वहाँ पैसा लेके किसने सिखाया है यार इतना ठंडी में, चलो घर निकल जाते. कारण की श्वास पण घेता येत नाही. कारण की जसं जसं तुम्ही वर जाल 15,000 फीट स्क्वेअर फीट 15,000 फीटवर आपण जातो वर, आणि 15,000 ते 18,000 फीटवर जेव्हा पोहोचल्यानंतर श्वास घेणं देखील कठीण होतं. कोणी शिकवलेलं एवढा प्रॉब्लेम घ्यायला? जाऊ दे ना, रामबोलत चलो निकलो बाहेर, असं करून अनेक लोक पळून गेले. पण आम्ही म्हटलं नाही, झेंडा हम फहरा के जाएंगे. प्रेज द लॉर्ड. काही समय राहिलं, आम्ही ॲडजस्ट झालो. या सैतानाबरोबर लढत असताना सुरुवातीला प्रॉब्लेम होणार, कठीण जाणार, परंतु एकदा तुम्ही निश्चय केला की काही जरी झालं तर मी पीछे हटने वाला नाही हूं. प्रेज द लॉर्ड. मी झेंडा फडकवणार म्हणजे फडकवणारच. मग हे शिक्का जो आहे जे येशूच्या नावामध्ये, पित्याच्या नावामध्ये, तो कोणी देखील घालून घेऊ शकत नाही. आम्ही जगामध्ये राहत असताना मुलाबाळांसाठी किती कष्ट करतो, नोकरीसाठी किती कष्ट करतो, आपल्यासाठी किती मेहनत करतो. आपण मागे हटतो का? मग येशूचं नाव घेतानाच का मागे हटतो? येशूचं नाव घेत असतानाच आपण दूर का पळतो? कारण की आम्ही त्याला सिरियसली घेत नाही. आम्हाला वाटतं मजा मिळेल, आजारपण दूर होईल, पैसा मिळेल, माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, हे सगळं होईल, त्यासाठी आपण येशूला पत्करतो, परंतु शिक्का मारून घ्यायला तयार नसतो. आज येशूची पवित्र आत्म्याच्या द्वारे हीच इच्छा आहे की तो शिक्का जो आहे, जो या जगामध्ये पण संरक्षण करेल आणि जगाच्या नंतर देखील तुम्हाला घेऊन जाईल, तो शिक्का तुमच्या मस्तकावर असू द्यावा. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी देवाने तुम्हाला निवडले आहे, यासाठी देवाने तुम्हाला मला निवडलेले. आज जरी तो तुम्हाला मला दिसत असला तरी देखील प्रियांनो, तो जर तुमच्या आणि माझ्या मस्तकावर आहे तर तुम्हाला आशीर्वाद 2025 मध्ये विपुलतेने मिळणार आहे. आज प्रभू येशू ख्रिस्ताकडे लोक बघून म्हणत होते, अरे कुवारी माते का बेटा, व्यभिचारीचा मुलगा, सुताराचा पोर असं म्हणत होते, भूताच्या द्वारे काम करतो असं म्हणत होते. परंतु येशू ख्रिस्त मागे हटला का? येशू ख्रिस्ताने आपल्या पित्याचं काम केलेलं आहे. हो प्रियांनो, लोकांनी आपल्या देवाला देखील सोडलं नाही, आपल्याला काय सोडणार आहे? शैतानचं कामच आहे की देवाचं प्रत्येक काम उधळून लावावं. परंतु आम्हाला एकच काम आहे, जे आपण आत्ताच प्रकटीकरणमध्ये वाचलेलं आहे, की जिथे जिथे कोकरा जात असेल त्याचे मुलं देखील त्याच्या मागे मागे जात होते. प्रेज द लॉर्ड. आम्हाला कुठे जायचं आहे? आम्ही येशू के संग एक दिन
येशू कहाँ है? स्वर्ग में. कशासाठी गेलेला येशू स्वर्गामध्ये? जागा तयार. कोणासाठी जागा तयार करणार? माझ्यासाठी, आपल्यासाठी जागा तयार कर. आणि त्या जागेमध्ये जाण्यासाठी आपण जर तयार आहोत तर आपल्या मस्तकावर काय पाहिजे? शिक्का. आणि तो शिक्का मजबूत करण्यासाठी त्या वधस्तंभाच्या पाशी येणं देखील गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आज प्रभुभोजनाच्या मेजापाशी येत असताना परत एक वार त्याच्या रक्ताच्या द्वारे, त्याच्या मोडलेल्या शरीराच्या द्वारे तो शिक्का परत एक मजबूतीने आपण रोवत असताना आपल्या मनाची तयारी करूया. प्रेज द लॉर्ड. कारण की देवाची इच्छा हीच आहे की त्याने तुम्हाला आणि मला त्या स्वर्गीय राज्यापर्यंत घेऊन जात असताना वधस्तंभाच्या मागे, येशू ख्रिस्त म्हणतो ज्याला मागे माझ्या मागे चालायचं त्यांनी काय करावं? वधस्तंभ उचला आणि आत्मनिग्रह करून, म्हणजे मला जे आवडतं ते मला नाही करायचं, माझ्या देवाला जे आवडतं ते मी करणार. प्रेज द लॉर्ड. मला आवडतं ते नव्हे, माझ्या देवाला जे आवडतं ते मी करणार. आणि जेव्हा आपण ते करायला लागतो तेव्हा कोणी देखील बघल, कोणी देखील म्हणजे लोक पण बघतील, तर माझ्या डोक्यावर काय दिसेल? देव जो बाप, देव जो पुत्राचा शिक्का. सैतान बघल, नाही नाही नाही, इसके माथे पर तर काय आहे? देव जो बाप, देव जो पुत्र. आणि परमेश्वर जगल बघल, हे माझे लोक आहे, कारण की यांच्या डोक्यावर माझ्या नावाचा शिक्का दिसत आहे. प्रेज द लॉर्ड. इच्छा होईल, उपद्रव होईल, त्रास होईल, छळ होईल, पण पहा शेवटी येशू म्हणतो घाबरू नका, पहा मी जग जिंकलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, गुरुवारच्या दिवशी या तुमच्या डोक्यावर तो शिक्का मजबूतीने परत एक वार अभिषेकाच्या द्वारे उतरल. 1 महिना राहिलेला आहे प्रियांनो, उपवास समय जवळ आलेला आहे. या वर्षामध्ये बहुत आशीर्वाद देवाने ऑलरेडी दिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. ग्रहण करायचं राहिलेलं आहे, नुसतं आमच्या हातापर्यंत यायचं राहिलेलं आहे, आमच्या जीवनापर्यंत, आमच्या घरापर्यंत, आमच्या कुटुंबियापर्यंत यायचं. बस एकच काम करायचं आहे की देवामध्ये चाला, देवामध्ये विश्वासाने चाला, मंदिराला चुकवू नका, डोक्यावर तेलाचा अभिषेक चुकवू नका. कारण की बघा देव काय करतो. आणि बघायचं तर इंगळे मामांच्याकडे आपण बघा, एक अनुभव तेच नव्हे तर अनेक लोक आहे ज्यांना तेलाचा अभिषेक झाला आणि देवाने त्यांना जीवन दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु ह्याचा अर्थ नाही की प्रत्येक वेळेस तेल लावलं म्हणजे मरणारच नाही तुम्ही. काही लोक म्हणते पाळक साहेब लगाते रहो मरेंगेच नाही, असं नाही. शेवटी आपल्याला जगामध्ये मृत्यू ठरलेली आहे, हे पण विचार करा. आजार येतील, संकट येतील, समस्या येतील, प्रॉब्लेम येतील, परंतु त्यामध्ये देखील आनंदामध्ये तुम्ही आनंद करा, सर्वदा आनंद करा. कशामध्ये आनंद करा? प्रभू में आनंद करो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आनंदाने ते सहन करणार, कारण की त्यांना माहिती आहे की आज जरी अंधकार आहे माझ्या जीवनामध्ये, आज 2024 मध्ये मी दुःखात होतो, क्लेशात होतो, संकटात होतो, परंतु 2025 माझ्यासाठी आशीर्वादाचं वर्ष आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रार्थना, माझ्या सर्व गरजा, सर्व मागण्या देव पूर्ण करणार आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. की आज परत एक वार तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमची भेट घेतलेली, परत एक वार तू आमचा तारणारा म्हणून, परत एक वार तू आमचा राजा म्हणून, परत एक वार तू माझा देव म्हणून माझी भेट घेतलेली आहे. आज परत एक वार मी आपल्या मस्तकाकडे बघतो, परत एक वार पित्या माझ्या मस्तकावर देव जो बाप, देव जो पुत्र याचा शिक्का मारण्यासाठी पवित्र आत्मा तत्पर होत असताना परत एक वार मी नतमस्तक होऊन आत्म्या हीच विनंती करतो की मी पापी आहे, मी दोषी आहे, मला तो क्षमा कर. हो, माझ्या मस्तकावर तो शिक्का मारून तू वेगळं कर पित्या, यासाठी की पित्या मी जगासाठी नव्हे, जगातल्या सर्व देहिक गोष्टीसाठी नव्हे, तर मी अनंतकालिक स्वर्गाच्या आनंदासाठी निर्मित झालेलं. परंतु या जगामध्ये तो शिक्का नुसता पित्या तू बघावा एवढं पुरेसं नाही, तर मी जगाला देखील दाखवा, सैतानाला देखील दाखवा. कारण की पित्या यासाठी तू माझ्या डोक्यावर शिक्का या जगामध्ये मारून ठेवलेला आहे. कारण की जगामध्ये 2 गोष्टी आहे. जगामध्ये जगाचा अधिपती सैतान राहतो आणि त्याचे लोक राहतात. त्यांना देखील प्रदर्शित करावं आणि त्याच्यामध्ये देखील टिकून राहावं, याकरता मला बळ दे, ताकद दे. दर गुरुवारी मी येणार, माझ्या मस्तकावर परत एक तेलाचा अभिषेक होणार आणि मी मजबूतीने ख्रिस्तामध्ये संपूर्ण आठवड्याभर चालणार. हो पित्या, तुला धन्यवाद देतो की 40 दिवस जवळ आले, त्याची पूर्व तयारी करत असताना मी उपवास करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी परत एक वार एक चित्ताने तुझ्यासाठी वेळ देणार, त्याची तयारी करणार. हो येशू राजा, त्याच्याद्वारे जे आशीर्वाद रोखले गेलेले, जे आशीर्वाद दूर आहे, जे आशीर्वाद आजपर्यंत मला मिळाले नाही, ते सर्व आशीर्वाद येशूमध्ये तू माझ्यासाठी खुलं करत आहे. कारण की पित्या आधी माझ्या धार्मिकतेने माझ्या राज्यासाठी झटा
झट्टा असं तू म्हटलेलं आहे पित्या. हो पित्या, फुकट काही देखील जगामध्ये मिळत नाही आणि देवा तुझ्या जवळ देखील फुकट काही द्यायचं नाही. यस, आम्हाला जरी तू फुकट तारण दिलं, परंतु पित्या त्याच्यासाठी तू आपले प्राण वधस्तंभावर दिले. आज पित्या त्या तारणामध्ये टिकण्यासाठी देखील आम्हाला झटण्याची, मेहनत करण्याची, श्रम करण्याची, त्याग करण्याची, समर्पण करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी तू आमच्या मनाची तयारी कर. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन.